त्यांना रस्ता तर दिलाय बनवून, हा वाला रस्ता. बघू आता त्यांची गाड़ी जाती है क्या नहीं. गेली 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 गेली. दोस्तों अभी हम हाईवे पे आ चुके हैं. यहाँ से अपने को फिर से यूटर्न लेने का है. आगे से जाके यूटर्न लेने का है. यहाँ से ये साइड से हम लोग को जाने का है. बारिश हो रही है दबा के. अरे बाबा, अरे ये कौन सी स्टाइल थी भाई गाड़ी चलाने की. बादल बरसा बिचोली. त्यांना तुम्ही ओळखणारच नाही. मामा जरा इकडे बघा. तर ह्या डंपरवाल्या मामांना पहिली ट्रिप लोड करून दिली आहे. पहिली ट्रिप म्हणजे अरे बाप रे, गंगू गुतली गंगू गुतली. स्वागत है आप सब लोगों का फिर से अपने एक नए ब्लॉग में. की बऱ्याच दिवसापासून आपलं ब्लॉग एक पण आलेलं नाही आणि आय डोंट नो मला का शूट करत नव्हतं, मला हे सुद्धा समजत नाही. आणि मला काय सांगायचं आहे आजच्या ब्लॉगमध्ये हे पण मला अजून हे माहीत नाही. पण आपल्यासोबत एक खास गोष्ट घडली आहे. म्हणजे मी बऱ्याच दिवसापासून त्या गोष्टीची वाट बघत होतो मी. आणि जवळजवळ त्याला आता 6 महिने झालेत. आणि आपलं चॅनल मॉनिटाईज झाला होता. मला वाटतं एप्रिलमध्ये आपलं चॅनल मॉनिटाईज झाला होता. आणि त्याच्यानंतर जो ॲड्रेस व्हेरिफिकेशनचा जो पिन असतो 6 डिजिटचा तो येत नव्हता. आणि एवढे दिवस झाले पिन येत नव्हता. आणि त्यातून आपल्याला काही अर्निंग भेटत नव्हत्या. कारण अर्निंग आपल्याला ती पहिली जी अर्निंग येणार होती ती श्रीमंताच्या फाउंडेशनला डोनेट करायची होती. मी पहिलं पण 2-3 वेळा सांगितलं. आणि ती अर्निंग येण्यासाठी एवढ्या दिवसापासून म्हणजे ती अर्निंग होती, चालू होती, पण ते आपल्यापर्यंत येणार नव्हती. कारण त्याच्यासाठी ॲड्रेस व्हेरिफिकेशनचा पिन लागणार होता. आणि फायनली यस, तो काल रात्री आला. आपण त्याचं ते व्हेरिफिकेशन वगैरे सगळं कंप्लीट केलं. आणि ह्या मंथमध्ये यूट्यूबचं आपलं पहिलं पेमेंट येणार आहे, जे आपण श्रीमंताच्या फाउंडेशनला डोनेट करणार आहे. तर ही खुश खबर होती. आणि ह्या खुश खबर मिळाल्यामुळं परत एकदा मोटिवेशन भेटलं. परत एकदा आपण ब्लॉग चालू करणार आहे आणि डेली ब्लॉग्स येतील. आणि काल परवा आपण यूट्यूबची स्ट्रीम पण गेली होती. त्या स्ट्रीममध्ये पण मी सांगितलं की आपलं प्लॅनिंग आहे की आपण यूट्यूबचे जे ब्लॉग्स आहेत वो हिंदी में बनाएंगे. लेकिन देखते जैसे ऊपर वाले की इच्छा. थोडंसं ब्लॅक पलला काम आलेलं आहे. आमचे जे मामा आहेत, म्हणजे सुपरवायझर मामा आहेत, ज्येष्ठ निरीक्षक आपण त्यांना म्हणतो, ते खाली म्हणजे त्यांचा कॉल आला होता. त्यांनी बोलवलं साईडवरती. आता तिथं जायचं आहे. तिथं गेल्यानंतर बघायचं आहे तिथं काय काम आहे. कारण काल काम चालू होतं पण आपण कुठलाच मिनी ब्लॉग टाकला नाही. इंस्टाग्रामवरती पण टाकला नाही आणि यूट्यूबवरती पण ब्लॉग आला नाही. तर तिथं गेल्यानंतर म्हणजे काल आपण रस्ता वगैरे बनवला होता गाडी वगैरे येण्यासाठी. आणि कंटिन्युअसली पाऊस चालू आहे. आता इथून दिसतोय का नाही काय माहिती, पण कंटिन्युअसली पाऊस चालू आहे. आणि जर आत्ता जर पाऊस थोडासा कमी झाला आहे पण तिथं जायचं मला ब्लॅक पलला घेऊन. आणि तिथं वगैरे सगळं काम करायचं आहे. मुरुम थोडासा एक्सकर्शन करायचं आहे. असा सगळा विषय. तर आपण थोडंसं मला काहीतरी सांगायचं होतं पण ठीक आहे, आपण कंटिन्यू करत जाऊ. तर सगळ्यात आधी मी खाली जातो. ब्लॅक पल आहे खाली सोसायटीमध्येच, घरी आणलं होतं काल मी तिला. आणि आता मला परत तिकडे घेऊन जायचं आहे. सो चलते हैं, लेट्स गो. ये अपनी ब्लैक पल, ये देखो इतना सब बारिश चल रहा है यहाँ पे. बहुत बारिश गिरा है, बहुत दबा के एकदम. आणि हे अशा हालत झाली. आणि आपला लुक देखो तुम, लुक कैसा है भाई का तुम्हारे. मैं इसको ज़रा ऐसा ओपन करने दो. देखो ये हालत है बारिश की वजह से. सो उसको अभी भी हम लोगों ने रिपेयर नहीं किया है, जो आप लोगों ने पिछले ब्लॉग में भी देखा रहेगा. ते जे राहिलं होतं ते आपण अजून पण रिपेअर नाही केलं. आणि पाऊस भरपूर आहे. आणि मी माझी झोप पण नाही कंप्लीट झाली कारण पावसामुळे एवढं काही खास काम नव्हतं. सो रात्री वेब सिरीज वगैरे बघणं आणि थोडंसं पीसीवरती काम होतं म्हणून डोळे असे खोल गेल्यासारखे दिसतं ते. बाकी आंघोळ वगैरे केली आहे मी, तसा काही विषय नाही. आपले जे सुपरवायझर मामा आहे त्यांचा मला परत एकदा कॉल आला होता की लवकर आहे साईडवरती. ते डंपर वगैरे आलेलं आहे सगळं, कारण त्यांना मुरुम भरून द्यायचं आहे. थोडीशी हे गणपती बाप्पांच्या आजूबाजूला जरा साफसफाई चालली होती. आणि हे हात वय दरवेळेस सारखं थोडंसं क्लिनिंग वगैरे करून घेतो. एवढं काही खास असं क्लिनिंग करण्यासारखं नाही आहे, जस्ट थोडंसं डॅशबोर्ड. बापरे, सॉरी. चलो निकलते हैं. अरे तो दोस्तों साईडवरती जायचा टाइम झालेला आहे आता. आणि बर्लिनमध्ये जवळजवळ हे बघा
सगळं पाणी भरलंय बर्लिनमध्ये. सगळं बकेट वगैरे जरा क्लिनिंग वगैरे करायला लागणार आहे. बघू आता लगेच तर अश्विन तर काय लगेच येणार नाही. अश्विन ह्या महिन्याच्या एंडिंगला येणार आहे, म्हणजे ऑगस्ट मध्येच येईल तो. आता टाइम बराच झालेला है, सो उधर जाने के बाद मिलते हैं हम लोग. उधर जाके मिलेंगे और देखेंगे उधर क्या क्या काम है क्या क्या नहीं. लेट्स गो. चलो गणपती बाप्पा मोरया. मोड चेंज करायचा राहून गेला. माझं आज साईड जवळच आहे इथं सोसायटीचं, थोडंसं पुढे गेल्यानंतर, त्यामुळं माचो बॅन बन के जा रहे हम लोग. एकदम असा खतरनाक वाला लुक घेतलाय मस्तपैकी. सगळीकडे पाऊस पडलाय, एकदम पाऊस मजबूत झालाय. दोस्तों अभी हम हाईवे पे आ चुके हैं. यहाँ से अपने को फिर से यूटर्न लेने का है. आगे से जाके यूटर्न लेने का है. यहाँ से ये साइड से हम लोग को जाने का है. बारिश हो रही है दबा के. हमाम बैलाचा आवाज पण काढता येत नाही. इथून आपल्याला युटर्न घेऊन परत त्याच साईडला जायचंय, म्हणजे नाशिक रोडला जायचंय. पाठीमाग गाडी नाही, थोडे ह्या लेन मध्ये घेतो. मला वाटलं इथं पण पाऊस नसेल, पण इकडे पण मजबूत पाऊस चाललेला आहे. आणि हे साईड बघा, हे सगळं, हे दोन्ही साईड बघा, सगळं एकदम खराब झालेलं आहे, एकदम खराब. ते सगळं चिखल उडलेलं आहे त्याच्यावरती. आता हे क्लिनिंगला अजून तर काही वेळ भेटला नाही. जास्त वेळ आपण फोन याचं कॅमेरा चालू नाही ठेवणार. एक 5 मिनिटामध्ये. अरे बाबा, अरे ये कौन सी स्टाइल थी भाई गाड़ी चलाने की. लेट्स गो दोस्तों. इथून थोडस एक अर्धा 1 किलोमीटर असेल ते काम. ते गेल्यानंतर आता आपले सुपरवायझर पण आलेले आहेत. देखते आगे क्या होता है. आदल बरसा बिचोली. यांना तुम्ही ओळखणारच नाही. हा माझा इकडे बघा, बारिश, पाऊस चालू आहे. थोडासा आम्ही चहा प्यायल्यासाठी थांबलो होतो. मी सकाळी पण दाखवलंय, असं सगळं फ्लोरिंग झालं, हे चेंज करून टाकायला लागणार सगळं. काच अशी आहे. ही आपली साईट आहे, नवीन साईट. म्हणजे आमचे जे दादा आहेत त्यांनी सिमेंट असतं ना, ते सिमेंटचे प्रोडक्ट असतात ना, त्याचं नवीन कारखाना चालू केलाय. सो त्याच्यासाठी आम्ही हे सगळं रेडी करतो. इथं आम्हाला पीसीसी वगैरे करायचे, असा सगळा विषय. आमचे हे डंपर इथं आलेलं आहे. इथून आतमध्ये घालून त्या साईडला थोडासा मुरुम आहे, तर तो मुरुम आम्हाला काढायचा आहे. आता रॉंग साईडने जायचंय. सगळ्या जायचं त्यांना तिथं रस्ता बनवून देतो. त्यांना रस्ता तर दिलाय बनवून, हा वाला रस्ता. बघू आता त्यांची गाडी जाते का नाही. गेली 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 गेली. त्याच्यासाठी रस्ता महत्वाचा होता, म्हणजे तिथे जे दगड होते, दगड खाली काढले आणि त्याच्यावरतून बारीक मुरुम टाकला. ते कसं गाडी खचत नाही खाली, म्हणजे बसणार नाही जास्त खाली. सो आता ते गाडी खाली करतील आणि त्यानंतर त्या गाडीच्या पलीकडून मुरुम आहे, तो मुरुम आपल्याला काढायचा आहे. मी आलोय जिथं आपल्याला मुरुम काढायचा. हा सगळा हा वाला एरिया आहे ना, इथं सगळा मुरुम आहे. आणि जिथं आपल्याला गाडी लावायची आहे तिथं अशी सगळी हालत आहे. आउट साईडला पण सगळं अशी हालत आहे. 1 मिनिट. बाहेर सगळे असे हालत आहे. बघू आता काय होतं काय नाही. मला एक कॉल येतो, तेवढ्या कॉलवरती बोलतो मी थोडंसं. एक इम्पॉर्टंट कॉल आहे. हे आमचे ज्येष्ठ निरीक्षक आहेत, काही कामाला होतात काही. आता इथं हे पाणी सगळं हे डंपरच्या सायलेसर मध्ये जाते. हा हा अहो, पण हा मुरुम तुम्ही काढून इकडे टाकायचं म्हणताय ना. थोडस म्हणजे वरती काढून इकडे टाकू का. हा चालते. तर ह्या डंपरवाल्या मामांना पहिली ट्रिप लोड करून दिली आहे. पहिली ट्रिप म्हणजे अरे बाप रे, गंगू गुतली. पहिल्याच ट्रिपला हा विषय होणार होता ना. बघू निघते का नाही. निकल 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 गे. आता हे थोडं भरलंय, कारण पाऊस वगैरे पडलेला आहे. ह्या असल्या
पाण्यात गाडी लावली त्यांनी, त्याच्यामुळे थोडासा कमी भरली गाडी. पण आता बऱ्यापैकी आता काम चालू झालंय. आणि अजून आम्हाला जवळ 10-12 ट्रिपा काढायच्यात, म्हणजे 10-12 डंपर अजून मुरमाचे काढायचे. अजून त्याच्यामध्ये बराच वेळ जाणार आहे. आत्ता मित्रांनो जवळ दुपारचे 12 वाजले आणि आपलं डिझेलचं थोडीशी लेवल पण कमी झाली. सो थोड्या वेळात आपल्याला डिझेल पण फिलअप करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग थोडंसं जेवण बिवण करेंगे. सबसे पहले हम लोग ये वाला जो काम है मुरुम लोडिंग का वो करके फाइनल करके लेंगे, उसके बाद में देखेंगे. आता थोडंसं याच्यामध्ये प्लॅन मध्ये थोडासा चेंज झालाय. आधी आमचं प्लॅनिंग होतं जेसीबी इथंच लावायचं आणि जेवण करून मग परत रिटर्न यायचं. पण आता प्लॅनिंग असं झालंय, आता पाऊस पण चालू आहे आणि पंप पण त्या साईडला आहे. सो आम्ही सगळेजण आता एकत्र जाणार याच्यात, सगळेजण बसणार आणि डिझेल टाकणार. डिझेल टाकल्यानंतर तिथंच कुठेतरी साईडला जेसीबी लावून मग आम्ही जेवण करायला जाणार. जेवण म्हणजे आता मी तर काही डबा आणलेला नाही, कारण आमचं प्लॅनिंग होतं 1-2 तासामध्ये काम संपून जाईल. पाऊस इकडून या ना, इकडून या, रॉंग साईडने आले ते. 1-2 तासामध्ये काम संपून जाईल असं प्लॅनिंग होतं, पण काम काही संपलं नाही. अजून बराच वेळ जाणार आहे, भूक पण लागली भरपूर. सो आता सगळेजण जातो पंपावरती, सगळ्यात आधी डिझेल टाकतो. डिझेल टाकल्यानंतर नाश्ता करतो. तर इथं आलो आम्ही आणि ब्लॅकपलमध्ये आता लगेच डिझेल तर नाही टाकायचं. इथं पंपासमोर लावलं मशीन. थोड्या वेळात आता नाश्ता वगैरे करायचा. नाश्ता वगैरे झाल्यानंतर मग डिझेल टाकायचं. सो पाठीमाग त्या हॉटेलमध्ये जेवण वगैरे करायला गेलो होतो. मस्तपैकी जेवण वगैरे झालं आता आणि डिझेल वगैरे टाकायचं आता. सो ब्लॅकपोलचं सेन्सर बंद होतं आता. मग अशी पंपावरती जेसीबी लावलं होतं, त्यामुळे काय विषय नाही. आता डिझेल टाकायचं आणि परत साईडवरती जायचं. जेवण एवढं मस्त होतं, छान होतं हॉटेल. बाकी काय नाही. चलो सगळ्यात आधी डिझेल टाकून घेऊ. डिझेल टाकल्यानंतर मग लगेच जायचं आपल्याला, टाईम नको लावायला. लेट्स गो. तर आत्ता जे हे मुरुम लोडिंग करायचं काम चाललं होतं हे बऱ्यापैकी संपलंय आता. आता ही वाली शेवटची ट्रिप आहे, म्हणजे आता मुरुम जेवढा पाहिजे होतं तेवढं मुरुम भरून दिलं आता. आता मात्र हे सगळं जेवढं खड्डा घेतलेला आहे ते सगळं काढायचं मला. सो याच्यामध्ये अजून 1-2 तास जाणार आहे. त्याच्यानंतर ते पाठीमागचं राहिलेलं लेवल करायचंय. पाऊस आता बऱ्यापैकी उघडलाय. सो आता जवळजवळ 2:30 वाजले, म्हणजे जेवण वगैरे करून आल्यानंतर एक तासामध्ये आमचं 1 तास पण नाही, एक अर्ध्या तासामध्ये एक शेवटची ट्रिप लोड केली आणि त्याच्यानंतर इथलं लोडिंगचं काम तर संपलंय. आता थोडंसं इथे हे पाणी वगैरे साचलेलं आहे आणि इथं हे वाला जे घर आहे यांना वगैरे जायला वगैरे रस्ता लागणार. सो हे सगळं काढून टाकायचंय आणि पाठीमागे इथं दिसत असेल हा वाला जो मुरुम आहे, हा सगळं आपल्याला नंतर लेवल करायचंय. तर सगळ्यात आधी हा खड्डा म्हणजे पूर्ण व्यवस्थित क्लीन करून घेतो. त्याच्यानंतर मग पाठीमागच्या साईडचं मला लेवल करायचंय. आधी माझं प्लॅनिंग होतं की हे सगळं पाठीमागचं जे मी मागाशी दाखवलं ते सगळं लेवल करून घ्यायचं. पण आता आमचे सुपरवायझर बोलतात की सगळ्यात आधी हे लेवल करून घ्या. सो सगळ्यात आधी ते लेवल करून घेतो, त्याच्यानंतर मग ते वाला गाडायला जायचं. परत 1 मिनिट त्याला विचारून घेतो. जाऊ द्या, मला माहिती आहे लेवल कोणत्या करायचं. सो माझ्या हिशोबाने करू आणि जे लेवल झाल्यानंतर त्यांना विचारू त्यांना काही चेंजेस हवेत का त्यात. तर सगळ्यात आधी हे लेवल करून घेतो. थोडंसंच आहे, पटापट होऊन जाईल. तिथं हवारी करायचं होतं मला, म्हणजे लेवल करायची होती मुरमाची. आणि आपली गणपती बाप्पांची जी मूर्ती इथं लावलेली होती ही परत पडत होती, म्हणून इथं काढून ठेवली. तर संध्याकाळी घरी गेल्यानंतर त्याला व्यवस्थित कशाने तरी चांगलं आणि चिटकवायला लागेल. आता तिथलं जर लेवल झाले, हा वाला जो पोर्शन आहे मुरुम काढलेला हा सगळा क्लीन करायचा आहे. एवढं काही खास होणार नाही. पाऊस परत चालू झालाय आणि लेवल झाल्यानंतर हे असं काहीतरी दिसतं. असा सगळा विषय होता. सगळं क्लीन झाले, आता फक्त ते वाले राहिले. एवढं झालं की आजचं काम संपून जाते. सो एवढं सगळं करून घेतो. आणि आज पाऊस भरपूर आहे. काय माहिती काय झालं पावसाला, एवढा पाऊस आहे प्रमाणाच्या बाहेर पाऊस चालू आहे. आता एवढा खड्डा काढायला मला अजून 1 तास जाईल. 1 तासामध्ये मग सगळं काम संपून जाईल. काम फायनल झालंय आत्ताच आणि आत्ता निघायचंय घरी. आता सगळं काम संपलेलं आहे. आता बघू, आता प्लॅनिंग आहे दगडूशेठला जायचं, पण इथलं काम सगळं संपलेलं आहे. थोडंसं लेवल करायचं होतं, थोडासा पाऊस आला होता परत. सो तिथं ते पाण्याचा आउटलेट काढायला ते पाणी पण काढून दिलं आणि आता डायरेक्ट घरी निघायचं. आता मामांची पण परवानगी घेतली. सो अभी निकलते घर की तरफ. जरा गाड्या बघायला लागतं ते मला, गाड्या जरा आल्या.
चलो माझा असा सगळा विषय होता, असं सगळं काम होतं. आजचं काम सगळं संपलेलं आहे. ब्लॉग पण इथं संपू. भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये. बाय बाय.